डोंबिवली महापालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे। त्या अनुषंगाने मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्या कारणाने आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे सगळ्या सूचना केल्या होत्या। त्यानंतर त्याचे जे काही मतदार यादी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर ज्या काही हरकती सूचना होत्या त्या सुद्धा आम्ही घेतलेल्या होत्या। परंतु प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर निवडणुकीच्या आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा अजूनही काही प्रमाणात तो घोळ आहे। याच्यासाठी आज एक शिष्टमंडळ शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आमचे आमदार राजेश मोरे साहेब असतील, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेब असतील, इतर सर्व शहर प्रमुख निलेश शिंदे असतील, महेश गायकवाड साहेब असतील, रवी पाटील असतील, नितीन पाटील असतील, संजय पाटील असतील, अशी सगळी मंडळी आमची या ठिकाणी आज भेट घ्यायला आलेली आहे। याचं कारण मुख्य हेच होतं की ज्या प्रभागाची रचना करण्यात आलेली आहे त्या प्रभागातच त्या मतदाराला मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो आणि ती तात्काळ यादी दुरुस्त करून या कल्याण डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध करावी, जेणेकरून त्या मतदाराचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे। आणि जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने आम्ही सूचना केलेली आहे। जवळजवळ आम्ही तरी 40-50 हजार मतदारांचे जे काही शिफ्टिंग होते इकडचे तिकडे तिकडचे इकडे याच्याबाबत हरकती घेतल्या होत्या। त्यामध्ये जवळजवळ आता आमचं म्हणणं आहे की या 100% आम्ही घेतलेल्या हरकती या रास्त आहेत। एकही हरकत आमची चुकीची असेल तर तुम्ही आम्हाला दाखवून द्यावी। इतरही पक्षांनी घेतलेल्या आहेत। सर्वच पक्षाच्या वतीने आम्ही सांगतो की जे मतदार ज्या प्रभागात राहतात त्या मतदाराला त्या प्रभागात मतदान करण्याचा हक्क मिळावा ही आमची भूमिका आहे। राजकीय पक्षाकडून सातत्याने हा मुद्दा उचलला जातो, परंतु अधिकारी याकडे लक्ष देत नाही की जाणून देण्याचा नाही, म्हणूनच सांगितलं ना की जे अधिकारी यामध्ये दुर्लक्ष करतायत त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी।